जालना नगर निगम चुनाव को लेकर अब सियासी हलचल तेज हो गई है। ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यानी MIM भी पूरी तरह से चुनावी मोड़ में आ चुकी है। उन्होंने बताया कि समान विचारधारा वाले दलों को साथ लाने के लिए प्रस्ताव भेजे गए थे, लेकिन किसी भी पार्टी की ओर से सकारात्मक जवाब नहीं मिलने के कारण अब MIM ने अकेले चुनाव लड़ने का फैसला किया है। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये MIM पक्षाने चांगला परफॉर्मन्स केला आहे। बऱ्याच ठिकाणी बरेच नगरसेवक आणि नगराध्यक्ष सुद्धा आपला निवडून आलेला आहे। त्याचा आता येणाऱ्या महानगरपालिकेवर काही प्रभाव पडेल का? हा, निश्चितच आगामी ज्या वेळेस नगरपालिकेचे निवडणूक झालेली आहेत, माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढवण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यामध्ये 155 उमेदवार MIM चे उभे होते। त्यापैकी 83 उमेदवार हे नगरसेवक झाले आणि आमचा एक नगराध्यक्ष सध्या घडीला निवडून आलेला आहे। तर निश्चितच याचा फायदा आम्हाला महानगरपालिकेमध्ये होणार आहे आणि हेच आमचं जे लक्ष आहे की जेव्हा बाकीच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला लोकांनी एवढं भरपूर मतदान केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्हाला जालन्यातील जनता पण जे आहे ते भरभरून मत देणार आहेत। पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांनी जालन्याची पूर्ण जिम्मेदारी आपल्यावर ठेवलेली आहे। आता जालना महानगरपालिकेसाठी आपली काय रणनीती असणार आहे, किती प्रभागामध्ये आपण उमेदवार उतरणार आहे आणि किती निवडून आणू शकता? सर्वात प्रथम तर मी माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी जालना महानगरपालिकेची जिम्मेदारी माझ्यावर सोपवलेली आहे। निश्चितच आम्ही जास्तीत जास्त संख्येमध्ये इथं इलेक्शन निवडणूक लढवणार आहोत। आमच्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू सुद्धा माननीय इम्तियाज जलील साहेब यांनी स्वतः घेतलेले आहेत। आज नाही तर उद्या आमची पहिली यादी जी आहे तर डिक्लेअर होणार आहेत। येणाऱ्या 1-2 दिवसात आपल्याला कळणार आहे की जालना महानगरपालिकेत MIM चे किती नगरसेवक निवडणूक लढवणार आहेत। आम्ही समविचारी पक्षांना एक प्रस्ताव पाठवलेला होता की बाबा आम्हाला शिवसेना भाजप यांना सत्तेपासून रोखायचं आहे, तर यांना जर सत्तेपासून दूर ठेवायचं आहे तर आम्ही तुमच्यासोबत बिनशर्त तुमच्यासोबत येण्यासाठी आम्ही तयार आहोत। परंतु अद्याप त्यांचा काही आम्हाला निरोप आलेला नाही। तर आता आमची भूमिका आहे का स्वबळावर आम्ही जालना महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत। त्यांचा जर तुमच्याकडे प्रस्ताव आला तर कोणत्या पार्टीकडून आपण संभाव्य युती करू शकता? आता आम्ही तर 2-3 जे समविचारी आमच्या पार्टी आहेत, जे पक्ष आहेत, त्यांना आम्ही आमचं जे काही आहे ते आम्ही त्यांना लेटरद्वारे त्यांना सांगितलेलं आहे। परंतु अद्यापपर्यंत त्यांचं काहीच उत्तर आम्हाला भेटलेलं नाही। त्यांना संपर्क केला तर आज सांगतो उद्या सांगतो अशी त्यांची भूमिका झालेली आहे। तर आज तर काही होणारच नाही। आता 29-30 तारखेपर्यंत आता फॉर्मचं भरायची ही शेवटची तारीख आहे। आता 1-2 दिवसात जर आमचे उमेदवार डिक्लेअर झाले तर आम्ही पाठी घेणार नाही, आम्ही माघार घेणार नाही आम्ही त्याच्यासाठी। तर आम्ही आता स्वबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे। एकूण किती इच्छुक उमेदवारांनी आतापर्यंत आपल्याकडे फॉर्म भरला आहे आणि आपण किती उमेदवार उतरवणार आहात? आमच्याकडे 85 लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले होते। तकरीबन सगळ्याच लोकांचा इंटरव्ह्यू तिथं झालेला आहे। लवकरच जे आहे तर इम्तियाज जलील साहेब जालनाची नगरसेवकांची यादी डिक्लेअर करणार आहेत। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्ण जिम्मेदारी तुमच्यावर असताना पक्षाने आपल्याला सुद्धा उमेदवारीमध्ये उतरण्याची काही सांगितलं आहे? पक्षाने मला उमेदवार म्हणून सर्वात प्रथम घोषित केलेलं आहे। मी पक्षाचा आणि नेत्यांचा आभारी आहे। मला ही निवडणूक लढवायची नव्हती, मला फक्त आमच्या कार्यकर्त्यांसाठी मेहनत करायची होती। परंतु पक्षाचे आमचे अध्यक्ष त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्हीच आमचा तिथं चेहरा आहे आणि तुम्ही मागील 10 वर्षापासून लोकांसाठी तिथं काम करत आहात, तर तुमच्या कामाची पावती घेण्यासाठीच तुम्हाला या महानगरपालिकेचे निवडणूक लढवण्यासाठी गरजेचं आहे। त्याच्यामुळेच आम्ही आमच्या कामाची पावती सामान्य जनतेकडून मागणार आहोत आणि मला पक्की खात्री आहे की सामान्य जनता ही MIM कडे कौल देणार। बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, अकबरुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांच्या कामाला बघून आणि आमच्या अथक प्रयत्नांना मेहनतीला बघून ते आम्हाला मतदान करतील हे आम्हाला संपूर्ण विश्वास आहे। मी शेख माजेद, MIM पार्टीचा जिल्हाध्यक्ष जालना।